निघता निघता वाट सुखाची का घेते हे वळण भयानक आणि अचानक आणि अचानक आणि अचानक आणि अचानक आणि अचानक भूतकाळाच्या किती सावल्या चहुबाजूनी घेरत आल्या नाव लगडले नाही समजले या जीवनाचे गूढ कथानक आणि अचानक ज्ञानेश्वर राणे कमलचा नवरा आम्ही ओळखतो. काय काम आहे? बरं, आणखीन एक गोष्ट की मी तुम्हाला अहो शुभ म्हणण्याऐवजी ए शुभ म्हटलं तर चालेल? हो हो चालेल ना सर. विनय, आपण आपली मर्यादा आपली पायरी ओळखून राहिलेलं बरं. ह्या श्रीमंत लोकांचं काही खरं नाही, हलक्या कानाची असतात ते. त्या फाईलीमध्ये काही हिशोब असे आहेत, हिशोब म्हणजे कळलं ना, फ्रॉड तुझ्या नावाने केलेले आहेत. माझी अट हीच आहे की तू भूतकाळात जगायचं सोडून दे. त्या आबाच्या खुनाचं भूत तुझ्या मानगुटीवर बसलंय ना, ते एकदाच काढून टाक. विनय, ब्रेकफास्ट तयार आहे, करतोयस ना? मला भूक नाहीये. का? आता का, कशासाठी, या प्रश्नांची उत्तर मी नाही देऊ शकत. तू इथेच बस, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. कशाबद्दल? काल प्रताप दादा आला होता. बरं, मग त्याचा तुला त्रास होतो ना? माझी काहीच तक्रार नाहीये. नाही, पण मला त्रास होतो त्याचा. म्हणजे त्याला बघितलं कीच इरिटेट होतं मला. तसाच माणूस आहे तो. हे बघ विनय, आपलं काय ठरलंय, तू या गोष्टींमध्ये अजिबात लक्ष घालायचं नाहीस. अरे, तशी वेळ आली ना तर मी योग्य निर्णय घेईन. ऐक, पण मी आणखी एक निर्णय घेतला. कसला? ह्यापुढे मी इथेच राहणार आहे. इथूनच पुण्याच्या हॉटेलकडेही लक्ष ठेवीन आणि जमल्यास कोल्हापूरच्या आपल्या साखर कारखान्यातही लक्ष घालेन. जमल्यास? अरे, काय सांगतोस काय तू? अरे, कोल्हापूरच्या कारखान्याकडे आपल्याला कधीच जावं लागलं नाही. आपले 25% शेअर्स आहेत तिथं, तरी सुद्धा न चुकता आपला हिस्सा मिळतो आपल्याला. तरी तू म्हणत होतीस की, हे बघ, ते मलाच बघावं लागेल. तू काही चिंता करू नकोस. हॉटेल तू तुझ्या आवडीसाठी काढलंस ना, कारण हा तुझा आवडीचा विषय होता. त्यामुळे तू हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिग्री सुद्धा केलीस. ते मला आवडतच. मग असं अचानक निर्णय बदलण्याचा काय अधिकार आहे तुला? खरं सांगू काही, मला सारखं राहून राहून गेले कित्येक दिवस वाटतंय की किती दिवस तू त्रास घेत राहणार, किती दिवस तू कष्ट करणार. तू आता रिटायर्ड आयुष्य जगावंस, घरात बसावंस, विश्रांती घ्यावीस. तुला काय म्हणायचं विनय? एवढंच म्हणायचंय की तू आता आराम कर. मी आहे ना, मी हे सगळं बघू शकतो. हे बघ, शनिवार रविवारी मी पुण्याला जाऊ शकेन, इतक्या जवळ आहे आता. आणि तिथली माणसं सुद्धा माझी तशी खूप प्रामाणिक आहेत ग, त्यांच्यावरती विश्वास आहे माझा. पण तरी कसं आहे की पैसा ही गोष्ट अशी आहे की कुठल्याही माणसाचं काही होऊ शकतं. म्हणून, आणि शुभांगी आहे की ती लक्ष घालेल तिथे. अरे, 4-6 महिने तिला टिकू दे तरी इथं. समजा आपल्या पगारापेक्षा तिला जास्त पगाराची नोकरी मिळाली आणि तिने आपली नोकरी सोडून ती निघून गेली तर, किंवा तिच्या आई वडिलांनी तिचं लग्नच ठरवलं तर. नाही म्हणजे मला कमल सांगत होती की तिचे आई वडील इथे येऊन गेले म्हणून. एवढ्या लवकर लग्न करून ती काय करणार ते तिचं तिला माहिती. तिच्या आई वडिलांना समजावणारा तू कोण रे टिक्कोजीराव? अगं असं कसं, म्हणजे मला तिच्याशी लग्न करावं असं वाटतंय. विनय, आता बघ ना, म्हणजे ती घरातच राहील आणि त्या निमित्ताने आपले सगळे अकाउंट सुद्धा बघेल ना फुकटात. वा वा वा, काय पण तुझी दूरदृष्टी. काय सांगायचं. तसं नाही आई, पण
मला ती पहिल्याच भेटीत आवडली होती. मिस्टर विनय गायकवाड, हा चॉईस तुमचा नाहीये, मुळात हा चॉईस माझा आहे, समजलं? आणि तरी सुद्धा 5-6 महिने मला तिची पारख करावी लागली. कर, पण लग्न ठरवून तर ठेव. माझ्या मुलाला फारच घाई झालेली दिसते हो. ठीक आहे बाबा, मी विचार करेन. आता तर ब्रेकफास्ट करशील ना? हा, आता तर भूक लागली असेल तुला. थँक्यू आई, थँक्यू सो मच. विनय, पोहे आत्ता खाणार की? नको आहेत मला पोहे वगैरे. थांब हे. नाही म्हणजे आतमध्ये तुला काम नसेल तर जरा थांब, मला काही विचारायचंय तुला. आता लगेच काय नाही, बोला. मला सांगा, तुझा नवरा ज्ञानेश्वर ना, कसा आहे? छान आहेत की. आईसाहेबांना तुला सांगून ठेवलेलं आहे, म्हणजे या घरामध्ये, या बंगल्यामध्ये जे घडतं ते कुठंही बोलायचं नाही, बरोबर? म्हणजे ते तू तुझ्या नवऱ्याला ज्ञानेश्वरला सांगत नसशीलच, नाही का? नाही बा. नक्की ना? नक्की नाही सांगत. शाणी आहे तू, शाणी शाणी शाणी, सांगत नाही. मला सांग, हा तुझा नवरा ज्ञानेश्वर त्याच्या मिळकतीपेक्षा म्हणजे पगारापेक्षा जास्त रक्कम कधी घरी आणतो का? जास्त रक्कम नाही. नीट आठवून सांग. नाही की. नाही, तशी त्यांनी आणली तर मला लगेच सांगायचं, बरं का? आणि नुसतं मला सांगायचं नाही, तू देखील विचारायचं, हे पैसे जास्त कुठून आले, आणि ते मला सांगायचं. हा जी. येऊ. अरे का मग अपने शुभांगी या बंगल्यामध्ये नोकरीला लागले याचा सुगावा प्रतापला नक्कीच लागणार असणार. तर त्याचा सुगावा त्याला कुठून लागलाय? पण जर सुगावा लागला तर शुभांगीच्या जीवाला धोका होऊ शकतो. माय गॉड. हा बोला आई साहेब. प्रतापराव, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. कुठे आहात तुम्ही? लवकरात लवकर घरी येता येईल का तुम्हाला? फोनवरच बोलूया, बोला. अहो, पण व्यवसायासंबंधी हा फोन नाहीये. मला जरा थोडस वैयक्तिक बोलायचंय तुमच्याशी. ठीक आहे मग, वैयक्तिक तर वैयक्तिक, बोला बोला, तुम्ही बोला. प्रतापराव, अहो, एक वडीलधारी माणूस म्हणून माझा काही अधिकार आहे ना तुमच्यावर? आणि मी तो कधीच डावलला नाही. प्रतापराव, या घरात सून यावी अशी माझी मनस्वी इच्छा आहे. मग छान इच्छा आहे, तुम्हाला अडवलंय तरी कोणी? नाही म्हणजे तुम्ही लग्नाला तयार आहात ना? मी? हो. नाही म्हणजे या विषयावर मी अनेकदा विचारलं तुम्हाला. आणि प्रत्येक वेळेला माझं तेच उत्तर आहे, मी लग्न करणार नाही. हो, पण का? प्रतापराव, तुमचं लग्नाचं वय सरलेलं नाही अजून. अहो, अवघे 40 वर्षाचे आहात तुम्ही. माझं वय आता 40 आहे. हा, कदाचित मला बायको मिळेलही. हे बघा, कुठलीही मुलगी तुमच्यासाठी लग्नाला तयार होईल. तुम्ही दिसायला चांगले आहात, संस्थानिक आहात. कुठली मुलगी तुम्हाला नकार देणार नाही. हे बघा प्रतापराव, मी जे बोलते ते आईच्या मायेनं बोलते हो. फक्त नावापुरतं. आईसाहेब, तुमची आज प्रकृती बरी आहे ना? आईसाहेब, पुन्हा परत कधी आईच्या मायेनं हा शब्द वापरू नका. आम्ही लोक तुमची मुलं आहोत हे ठीक आहे, ह्याच्या पुढे आईच्या मायेनं हा शब्द कधी येता कामा नाही.
माझी आई होण्याचा प्रयत्न कधीही करू नका. आणि हा ऐका, सोन डोळे जर लागलेच असतील ना तर विना आहेच, त्याचं लग्न करून टाका. माझा विचार करू नका. फोन ठेवतो मी. प्रतापराव, फोन खाली ठेवू नका. हे बघा, मी तुम्हाला 8 दिवसाची मुदत देते. मला उत्तर कळलंच पाहिजे. कळलं? बस 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 थोडं तुला डिस्टर्ब करतो, करू का? काय हो हरी काका? मला सांग, तुझ्या हा टेबलावरचा फोन, हा फोन तू एरवी किती वेळा वापरतेस? म्हणजे कळलं नाही मला. नाही म्हणजे तू फोन किती वेळा करतेस, किंवा तुला बाहेरून किती फोन येतात? ते जिजूंचे फोन येतात, कधी कधी ताई फोन करते आणि अगदीच कधीतरी मी त्यांना फोन करते. नाही नाही नाही, फोन तू वापरायला अजिबात हरकत नाही, पण बाहेरून येणारे फोन शक्यतो तू घेऊ नकोस. त्याचं कारण सांगतोय. तू इथं काम करू नयेस यासाठी काही माणसं प्रयत्नशील आहेत, आणि ते निनावी फोन करतील तेव्हा ते फोन तू उचलू नयेस अशी माझी इच्छा आहे. माझी म्हणजे आई साहेबांची इच्छा आहे. गोंधळून जाऊ नकोस, अजिबात गोंधळून जाऊ नकोस. तुझ्या हितासाठी तुला मी एक सल्ला देतो. माझ्या सूचना पाळ. तुझ्या आधी इथे जे कारभारी काम करायचे, जे अकाउंटंट काम करायचे, त्यांनाही मी त्या सूचना दिल्या होत्या. त्यांनी माझं ऐकलं नाही, तेव्हा ते इथून गायब झाले कायमचे. हरी काका, घाबरू नकोस, घाबरू नकोस. म्हणूनच तुला सांगतो, तू फोन शक्यतो उचलू नकोस. तुझ्याकडे मोबाईल असेल ना? हो आहे ना. नाही म्हणजे त्याचा नंबर तुझ्या मेवण्यांकडे किंवा तुझ्या ताईकडे असेल. शक्यतो मोबाईलचा वापर कर. काय नंबर आहे मोबाईलचा? 99. मलाही तुझा मोबाईलचा नंबर देऊ नको. फक्त आई साहेबांना दे, त्या करतील. आई साहेबांना दे, कळलं? आणखी आणि विनय साहेबांना पण नको देऊ. मी आणखी कोणाला म्हणजे कमलला देऊ नकोस असं म्हणाल. विनय साहेबांचं तू नाव घेतलंस नाही का? विनय साहेबांचा एक निरोप आहे. विनय साहेब तुझ्यासाठी खरेदीला गेलेले आहेत, म्हणजे काही रोपं आणायला गेलेले आहेत, हे वेगवेगळ्या झाडांची. कारण तुझ्या साडीला बऱ्याच वेळा मॅचिंग अशी फुलं आमच्या बागेत नसतात, त्यामुळे सगळ्या तुझ्या साड्यांना मॅचिंग अशी फुलं, अशी ते रोपं आणायला गेलेले आहेत. आणि समजा तशी रोपं नाही मिळाली तर तू जी रोपं मिळतील त्याला मॅचिंग साड्या तू वापरत जा, म्हणजे तशा तुला खरेदी कराव्या लागतील. हा, हे एक झालं. आणखीन एक त्यांनी निरोप असा दिलेला आहे की तू खूप छान काम करतेस असं त्यांनी सर्टिफिकेट दिलंय. बरं, त्यामुळे त्यांच्या हॉटेल्सची अकाउंट शीट तूच बघावीस अशी त्यांची इच्छा आहे. ती बघशील ना? हो हो नक्की. हा, येतो मी. हो फोनचं लक्षात ठेवायचं, हो नक्की. उचलायचा नाही, वाजला वाजू द्यायचा. अगदी गरज वाटली मला बोलवायचं. ठीक आहे? बंदोबस्त तर खूप चांगला झालाय. धन्यवाद. आपल्या बंगल्यावर किती सिक्युरिटी गार्ड्स आहेत एकंदर? 2. एक दिवसा, दुसरा रात्री. मग आणखी 2 वाढवा. जी. हरिपंत, तुमचं विनयराव त्या शुभांगीला सोडायला
गेले 8 दिवस तिच्या घरापर्यंत जात आहेत. हम्म. मला वाटतं त्यांच्या मनात तिच्याशी लग्न करण्याचा विचार दिसतोय. ते ठीक आहे, पण आपलं घराणं म्हणजे ते आपण बघायला हवं. त्या मुलीचं घराणं कुठलं आहे, आपलं घराणं कुठलं आहे. हरिपंत, आजकाल या सगळ्या गोष्टी गौण आहेत हो. मी तरी कुठे योग्य होते या घराण्यासाठी. हा, पण काय की सवयीप्रमाणे संस्थानिकांचे सगळे जे संस्कार असतात ना ते अंगवळणी पडतात आपल्या. पण काही झालं तरी त्या मुलीची बॅकग्राऊंड मला कळलीच पाहिजे हरिपंत. जी, मी चौकशी करतो. अगदी म्हणजे तिच्या जन्मगावापासून, वेळवण पासून. वेळवण हे गाव तुमच्या लक्षात राहण्यासारखं असं विशेष काही कारण? म्हणजे नाही नाही, लपवायचं असेल तर लपवा. नाही म्हणजे पण जेव्हा सांगायचं असेल ना तेव्हा जरूर सांगा मला. काय तरी सुद्धा ते जाऊ दे. जी. शुभांगीची सगळी माहिती मला कळलीच पाहिजे. जी कळलं? जी जी. आणखीन काही? हरिपंत, मी निघतो. आई, तू बोलवलंस मला? हो विनय, आजकाल आम्ही ऐकते की काहीही कारण नसताना तुम्ही शुभांगीला सोडायला तिच्या घरापर्यंत जातोस म्हणून. हो. अरे, तिच्या मनात काय विचार आहे हे तरी जाणून घेण्याचा प्रयत्न कर. आई, मी तिला कसं विचारू? म्हणजे मला भीती वाटते. तूच विचार ना. समजा मी तिला विचारलं, माझ्या आदरापोटी माझा मान ठेवण्यासाठी कदाचित ती होकार सुद्धा देईल, पण कदाचित ते तिच्या इच्छेविरुद्ध सुद्धा असू शकेल. मला नाही तसं वाटत. नाहीतर तिने घरी यायला सुद्धा नकार दिला असता माझ्या बरोबर गाडीतून. अरे मग विचार ना. फार तर ती मला नाही ऐकायची सवय नाही आई. अगदी वडिलांच्या वळणावर गेलास तू. मग कधी विचारशील? बघेन, एक 4-8 दिवसांनी विचारेन. 4-8 दिवसांनंतर? हो हो. हे बघ, माझ्या काही सवयी आहेत, या घराण्याचे काही रीती रिवाज आहेत. प्रताप माझा मोठा मुलगा आहे आणि लग्नाचा आहे तो तुला कधी आई मानतो का? हे बघ, मी त्याची सावत्र आई असले ना तरी सुद्धा त्याचं लग्न लावून देणं हे माझं कर्तव्य आहे. ते डावलून मला चालणार नाही विनय. आणि तो हो म्हणाला तर त्याचं एक चांगली मुलगी बघून त्याचं लग्न लावून देईन मी. आणि एखादी चांगली मुलगी मिळाली ना तर तो नक्कीच सुधारेल अशी खात्री आहे माझी. त्या पंढरीच्या नादाला लागून लहानपणीच तो वाईट संगतीला लागला. एखादी शुभांगी सारखी चांगली मुलगी मिळाली ना तर तो नक्कीच सुधारेल. आई, सुधारणार नाही. फक्त 8 दिवस प्लीज. ओके. अरे, 5 वाजायला आले. तुला शुभांगीला सोडायला जायचं असेल ना, जा जा जा, लवकर जा. वाट बघायला असेल. आई. बेस्ट ऑफ लक. एक बोलू का? म्हणजे माफ करा, पण माफ करा काय? बोल ना ग. असं रोज घरी सोडायला येणं प्रशस्त वाटत नाही. बरोबर आहे तुझं.
पण म्हणजे मी जर का असं म्हणालो किंवा मी असं म्हणतोय की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न कर, तर करशील? नाही, अशी भांबावून जाऊ नकोस. तू वेळ घे, विचार कर, 2 दिवस 3 दिवस, आणि तुझा विचार पक्का झाला की मला सांग. आता तरी मी तुला घरी सोडू शकतो ना. लग्न कर म्हणते ना. अरे पण मला एवढ्या मैत्रिणी असताना फुकटच्या लग्नाच्या झमेल्यात लफड्यात कुठं अडकायचंय? लग्न कर म्हणते ना म्हातारी, मग करायचं, हो म्हणायचं. लग्न झाल्यावर पुढचं पुढे बघू. ऍक्च्युली तिच्या लहानपणी तिने एक भयंकर घटना बघितली होती गावात. त्याचा परिणाम आजही तिच्या मनावर कायम आहे. हरिपंत, जी, तुमच्यावर विश्वास ठेवून अजूनपर्यंत मी महिपतराव गायकवाड घराण्याचा विश्वासघात केला नाहीये. कोमल हळव्या बालपणातून एक